फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गाजत असलेल्या नाशिक TCS मधील धर्मांतर प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते. धर्मांतरणासाठी केलेल्या कंपनीत तरुणींवर दबाव टाकणाऱ्या टोळीचं मलेशिया कनेक्शन समोर आलंय. पीडित महिलेला मलेशियामध्ये पाठवण्याचा कट असल्याचा संशय आहे. यासाठी पीडितेला पासपोर्ट काढण्याकरता दबाव टाकण्यात आला होता. मलेशियातल्या एका व्यक्तीशी फोनवरून संवाद साधल्याचीही सूत्रांकडून माहिती मिळते आहे. तर नामांकित कंपनीमध्ये असणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यासाठी महिला पोलिसांचं पथक तैनात झालं होतं. हाऊसकीपिंगचं काम करताना महिला पोलिसांनी काही माहिती मिळवली होती. साध्या वेशात त्या कंपनीत कर्मचारी असल्याचं वावरत पोलिसांनी तपास केला. या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्यापही फरार आहे आणि निदा खानकडून महत्त्वपूर्ण माहिती हाती लागू शकते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.